ब्रह्मानंदं परमसुखदं केवल ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्याधिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः गुरवे नमः गुरवे नमः। ओम गुरुदेव ओम गुरुदेव। आपण बघत आहोत भगवत गीता जशी आहे तशी। करूया की ते आहेत का बघ जरा काढा लावा हातरूया। इथे लावून ठेवा की हात लावते चालते चालते लावतात हात राखायच हाय देतील हाय सगळं भरल्यात। तमेव शरणं गच्छ सर्व भावेन भारत तत्प्रसादात् पराम शांतीं स्थानं प्राप्तसी शाश्वतम। हे भारता पूर्णपणे त्या परमेश्वराला शरण जा, त्याच्या कृपेने तुला दिव्य शांती आणि सनातन परमधामाची प्राप्ती होईल। यास्तव जीवाने सर्वांच्या हृदयात स्थित असलेल्या भगवंतांना शरण गेले पाहिजे आणि यामुळे सर्व प्रकारच्या सांसारिक दुःखातून त्याची मुक्तता होईल। अशा शरणागतीमुळे मनुष्याची याच जीवनामध्ये संकट मुक्तता होते एवढेच नव्हे तर शेवटी त्याला भगवंताची प्राप्ती सुद्धा होते। परमधामाचे वर्णन वेदांमध्ये ऋग्वेद तद्विष्णु हा परमं पदम या शब्दात करण्यात आले आहे। संपूर्ण सृष्टी म्हणजे परमेश्वराचेच धाम असल्यामुळे सर्व प्राकृत गोष्टी या आध्यात्मिकच आहेत, परंतु परमं पदम हे शब्द सनातन धामाचा निर्देश करतात। या सनातन धामालाच वैकुंठ असे म्हटले जाते। भगवद्गीतेच्या 15व्या अध्यायात म्हटले आहे की सर्वस्य चाहम हृदि सन्निविष्टः भगवंत सर्वांच्या हृदयात स्थित आहे। काय म्हटले? भगवंत दुसरीकडे कुठे नसून आपल्या हृदयामध्ये स्थित आहे। मग आपल्या हृदयावरतीच ध्यान केलं पाहिजे, हृदयावरती परमेश्वराला पाहिलं पाहिजे, स्मरण केलं पाहिजे, त्याचं नाम घेऊन हृदयस्थित असणाऱ्या परमेश्वराला वंदन केलं पाहिजे। यास्त वर्तमान श्लोकामध्ये मनुष्याने अंतर्यामी परमात्म्याला शरण जावे असे म्हणण्याचा स्वाभाविक अर्थ त्याने भगवान श्रीकृष्णांना शरण जावे असा आहे। अर्जुनाने पूर्वी श्रीकृष्णांचा भगवान म्हणून स्वीकार केला आहे। 10व्या अध्यायामध्ये श्रीकृष्णांना परम ब्रह्म परमधाम या शब्दामध्ये संबोधण्यात आले आहे। अर्जुनाने श्रीकृष्णांचा भगवान आणि सर्व जीवांचे परमधाम म्हणून स्वीकार केला आहे। तो केवळ त्याच्या स्वतःच्या वैयक्तिक अनुभवावरूनच नव्हे तर नारद, असित, देवल, व्यास यासारख्या महान अधिकारी आचार्यांच्या प्रमाणाचीही त्याच्या स्वीकाराला पुष्टी आहे। म्हणजे एवढ्या मोठ्या व्यास, मुनी, नारद या सर्वांनीच भगवंताला मोठं केले, त्यांनी पुष्टी दिली आहे। ते स्वतः मोठे आहेत, पण त्यांनी भगवंत किती मोठा आहे हे सांगितलंय। त्यामुळे वेगळी पुष्टी करण्याची किंवा वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही। इति ते ज्ञानमाख्यातम गुह्याद गुह्यतरम मया विमृश्यते दशेषण यथेच्छसी तथा कुरु। याप्रमाणे मी तुला अत्याधिक गुह्य ज्ञान सांगितले आहे। अत्याधिक गुह्य ज्ञान काय आहे की भगवंताला शरण जाणं हेच परम गुह्य आहे, हेच सत्य आहे आणि हेच वास्तव आहे। परमेश्वराला सगळ्यात जास्त काय आवडतं की त्याला शरण जाणं आवडतं।
याचा पूर्ण विचार कर आणि तुझ्या इच्छेत जे येईल ते कर. आता तुला सगळं महत्वाचं सांगितलंय, मग तुला आता कसं वागायचं ते मी सांगणार नाही, तूच ठरवायचंयस. तुझ्या समोर सगळं काय मांडून ठेवलंय, आता तू ठरव ना कसं वागायचं. भगवंताने अर्जुनाला यापूर्वीच ब्रह्मभूत ज्ञानाचे वर्णन करून सांगितले आहे. ब्रह्मभूत अवस्थेतील पुरुष सदैव आनंदी असतो. तो कधी शोकही करत नाही किंवा त्याला कशाची कामनाही नसते. हे गुज्ञ ज्ञानामुळे घडते. श्रीकृष्णाने परमात्म्याचे ज्ञान स्पष्ट करून सांगितले आहे. हे ज्ञान देखील ब्रह्मज्ञान होय, परंतु हे अधिक श्रेष्ठ ज्ञान आहे. काय सांगितले बघा, भगवंताने अर्जुना यापूर्वी ब्रह्मभूत ज्ञानाचे वर्णन करून सांगितले. आता ब्रह्मभूत ज्ञान म्हणजे ब्रह्माचं असणारं स्थिती किंवा ब्रह्मस्थित ज्ञान असं जे म्हटलं जातं. ब्रह्मभूत अवस्थेतील पुरुष सदैव आनंदी असतो. ते सुखादुखाच्या पलीकडे जो आनंद आहे त्या आनंदाच्या अवस्थेमध्ये तो कायम स्थित असतो आणि तो कधी शोकही करत नाही किंवा त्याला कशाची कामनाही नसते. तो कुठल्याही गोष्टी, बाबा हे गेलं किंवा हे दुःख आहे, हे सोडून गेलं, धन मिळालं नाही, कुठली मनकामना मिळाली नाही, मग कधी दुःख करत नाही, तो शोभ करत नाही आणि त्याला काय पाहिजे असे तो कामना देखील करत नाही. तो सदैव शांतीच्या अवस्थेमध्ये स्थित असतो. हे त्या ब्रह्मभूत स्थिती असलेल्या योग्याची स्थिती आहे. हे गुह्य ज्ञान ईश्वरानं सांगितलंय. या श्लोकामधील यथेच्छसी तथा कुरु, तुझ्या इच्छेस येईल ते कर. परंतु भगवंतानं काय सांगितलं, हे सगळं काय तुला भगवंतानं सगळं पंचपक्वान मांडलंय असं, पण सगळ्यात शेवटी काय म्हणले, तुझ्या इच्छेनुसार कर. मी सांगतोय म्हणून करू नको. तुला काय पटतंय यातलं किंवा तुला कसं वागायचं, हा संपूर्ण अधिकार मात्र ईश्वरानं स्वतःकडे न ठेवता सर्वांच्या समोर ठेवलाय. की बाबा तुम्हाला मी वाट दाखवतो, मी वाटाडे आहे, पण वागायचं कसं हे मात्र तुम्हालाच ठरवावं लागेल. या श्लोकामधील यथेच्छसी तथा कुरु, तुझ्या इच्छेस येईल ते कर, हे शब्द दर्शवतात की परमेश्वर जीवांच्या आंशिक स्वातंत्र्यामध्ये हस्तक्षेप करत नाही. मनुष्य आपल्या जीवनावस्थेची प्रगती करू शकतो. याचे वर्णन भगवंतानी सर्व दृष्टीने भगवद्गीतेत केले आहे. अर्जुनाने अंतर्यामी परमात्म्याला शरण जावे हा त्याला देण्यात आलेला सर्वोत्तम उपदेश आहे. भगवंताचा सर्वोत्तम उपदेश काय आहे की तुम्ही त्याला शरण जावं. एकदा का तुम्हाला ते जमलं की तू सगळंच म्हणजे काय, तुम्ही ही भवसागर तरुण गेलात, सुखदुःखाच्या पलीकडे गेलात. आता तुमचं म्हणून काय राहिलेलं नाही आहे या जगामध्ये. काय असेल ते परमेश्वराचं, पण समूळ समर्पण पाहिजे. अर्जुनाने अंतर्यामी परमात्म्याला शरण जावे हा त्याला देण्यात आलेला सर्वोत्तम उपदेश आहे. मनुष्याने सद्सद विवेक बुद्धीचा उपयोग करून परमात्म्याच्या आज्ञेनुसार कर्म करण्याचे मान्य केले पाहिजे. यामुळे तो सदैव कृष्ण भावना भावित राहू शकतो. कृष्ण भावनेची प्राप्ती म्हणजे मानवी जीवनाची परमोच्च परिपूर्ण अवस्था होय. अर्जुनाला साक्षात भगवंताचे युद्ध करण्याचा आदेश देत आहेत. भगवंतांना शरण जाणे यातच जीवांचे सर्वोत्तम हित आहे. यामध्ये परमेश्वराचा काही स्वार्थ नाही. शरणागत होण्यापूर्वी आपल्या बुद्धीच्या क्षमतेप्रमाणे या विषयाचा विचार करण्यास मनुष्य स्वतंत्र आहे. भगवंताचा उपदेश ग्रहण करण्याचा हाच सर्वोत्तम मार्ग आहे. असा उपदेश श्रीकृष्णांचे प्रामाणिक प्रतिनिधी करणाऱ्या आध्यात्मिक गुरुकडूनही प्राप्त होतो. ज्याच्या त्याच्या बुद्धीनुसार, ज्याच्या त्याच्या स्वभावानुसार प्रत्येकानं कर्म केलं पाहिजे, पण सत्य जाणून घेऊन, सत्य जाणल्यानंतर अहंपणा न ठेवता परमेश्वराला सरेंडर जाणं हे ईश्वराला अभिप्रेत आहे. पण तरी सुद्धा मनुष्य आपल्यातला मीपणा थोडीच सोडणार आहे. सर्व गुह्यतम भूयः ऋणु मे परम वचः इष्टो मी से दृष्टमिती तदो वक्ष्यामि ते हितम. तू माझा अतिशय प्रिय सखा असल्यामुळे मी तुला सर्व ज्ञानामधील अत्यधिक गुह्यतर असे परमश्रेष्ठ वचन पुन्हा सांगतो. तुझ्या हितार्थ असलेले हे परम गोपनीय ज्ञान आता माझ्याकडून ऐक.
भगवंतांनी प्रथम अर्जुनाला गुह्य ज्ञान ब्रह्मज्ञान सांगितले आणि नंतर त्याहूनही अधिक गुह्य ज्ञान अंतर्यामी परमात्म्याचे ज्ञान सांगितले आणि आता त्याला पुरुषोत्तम भगवंतांना शरण जा हे परम गुह्य ज्ञान सांगत आहेत. 9व्या अध्यायाच्या शेवटी भगवंतांना मनमना हा सदैव माझे चिंतन कर असे म्हटले होते. या भगवद्गीतेमधील उपदेशांच्या तथ्यावर भर देण्याकरिता त्याच उपदेशाची या ठिकाणी पुन्हा पुनरावृत्ती करण्यात आली आहे. कोणीही साधारण मनुष्य भगवद्गीतेचे सार जाणू शकत नाही, परंतु श्रीकृष्णांचा अत्यंत प्रिय शुद्ध भक्तच गीतेचे सार जाणू शकतो. संपूर्ण वेदांमधील हा अत्यंत महत्वपूर्ण उपदेश आहे. या संदर्भात श्रीकृष्ण जे सांगत आहेत ते ज्ञानाचे अत्यंत महत्वपूर्ण असे सार आहे आणि याचे अनुसरण केवळ अर्जुनानेच नव्हे तर सर्व जीवांनी केले पाहिजे. मनमना भव मद्धक्तो मध्याजी मा नमस्करू नामे वैश्यसी सत्यम ते प्रतिजाने प्रियसी मे. सदैव माझे चिंतन कर, माझा भक्त हो, माझे पूजन कर आणि मलाच नमस्कार कर. याप्रमाणे निश्चितपणे तू मला प्राप्त होशील. मी तुला जे प्रतिज्ञेने सांगतो, कारण तू माझा अत्यंत प्रिय सखा आहेस. काय म्हणतात बघा परमेश्वर, मनमना भव मध्यक्त्यो मध्याजी मा नमस्करू मामे वैश्यसी सत्यम ते प्रतिजाने प्रियोसी मे. सदैव माझे चिंतन कर, माझा भक्त हो, माझे पूजन कर आणि मलाच नमस्कार कर. म्हणजे सदैव मला नमस्कार, चालता उठता बसता सदैव चिंतन करायचं, तर ईश्वराचे चिंतन करायचं. ईश्वराला आपल्या हृदयामध्ये पाहायचं, ईश्वराचं होऊन राहायचं. प्रत्येक गोष्टीमध्ये ईश्वराला आणायचं. काम क्रोध लोह मत्स्य माया सोडून ईश्वराचं होऊन राहायचं. जसं जसं ईश्वराचं होईल तसं तसं या गोष्टी जास्त वाढलेल्या दिसतील, पण यांना दूर सारायचं. कसं सारू? जसं जसं तुम्ही सरेंडर कराल, त्याचं नाव घ्याल, त्याचं स्मरण कराल, ज्यावेळी हे षडरिपू आहेत ते आपल्यावरती सत्ता गाजवत नाहीत आणि यांची सत्ता कमी कमी होऊ लागेल, तसं तसं ईश्वराची सत्ता चालेल. हेच तर गुह्य ज्ञान आहे. आणि अशा प्रकारे आपण मग ईश्वराला प्राप्त करून घेऊ शकेल. मी तुला जे प्रतिज्ञेने सांगतो, कारण तू माझा अत्यंत प्रिय सखा आहेस. ईश्वराचा सखा होऊन राहिलं पाहिजे, ईश्वराचे मित्र होऊन राहिले पाहिजे. म्हणजेच ईश्वराला काय अभिप्रेत आहे, ईश्वराला काय पाहिजे, ईश्वर आपल्याशी कशा प्रकारे कम्युनिकेट करतोय, वागतोय, राहतोय आणि त्याची अपेक्षा आपल्याजवळ कशी आहे ती जाणून घेऊन आपण त्या पद्धतीने राहिलं पाहिजे. मनुष्याने श्रीकृष्णांचा शुद्ध भक्त झाले पाहिजे, सदैव त्याचे चिंतन केले पाहिजे आणि त्यांच्याच प्रित्यर्थ कर्म केले पाहिजे. हा ज्ञानाचा अत्यंत गोपनीय भाग आहे. मनुष्याने केवळ उथळ ध्यानी होऊ नये, त्याने सदैव कृष्ण चिंतन करता येईल असे जीवनाला वळण दिले पाहिजे. हा जीवनाला वळण दिलं पाहिजे, म्हणजे रोजच्या जीवनामध्ये परमेश्वराला स्थान पाहिजे. चालता उठता बसता सदैव श्रीकृष्णाचं ध्यान करावं, नाम घ्यावं, गुरुचं ध्यान करावं, नाम घ्यावं. कोणती तरी एक वेळ अशी ठेवावी ज्यावेळी आपण ध्यानाला द्यावी. कुठल्या तरी कोपऱ्यामध्ये, अडगळीच्या ठिकाणी, जाणं येणं कमी असेल अशा ठिकाणी, नसेल हरकत नाही, कुठली तरी एक जागा निवडावी. त्यावेळी ठरलेल्या ठिकाणी ठरलेल्या वेळी जाऊन बसावं. अर्धा तास 1 तास कमीत कमी बसावं, शांत व्हावं, आपल्या विचारांना अनुभवावं, आपल्या अस्तित्वाला अनुभवावं. त्यावेळी ईश्वराला आळवावं म्हणजे त्याचं नामस्मरण करावं. आणि हे नामस्मरण तुम्हाला ऊर्जा देतं, वाढवतं, मुक्त करतं. आणि हेच सगळ्यात जास्त गोपनीय ज्ञान आहे. म्हणजे काय, मनुष्याने केवळ उथळ ध्यानी होऊ नये, उगाच ध्यान करतोय लोकांना दाखवण्यासाठी असं काय करू नये. उथळेपणा नको आहे, तर त्याला एक सिस्टीम लावावी. रोजच्या जीवनामध्ये परमेश्वराला कसं आणावं ते पाहावं.
त्याने सदैव कृष्ण चिंतन करता येईल असेच जीवनाला वळण दिले पाहिजे. त्याची सर्व दैनंदिन कार्ये अशी असावीत की त्या सर्व क्रिया श्रीकृष्णांशीच संबंधित असाव्या. म्हणजे जे काय आपण काम करतोय ते कुणाला अर्पण करावं? ईश्वराला अर्पण करावं. स्वाहा म्हटलं जातं त्याला. जसं आपल्याला ते झालं, संपूर्ण आयुष्यच ईश्वराला प्रेरित होऊन जगावं, कायम चिंतन त्याचं, कायम स्मरण त्या ईश्वराचं. असं जोपर्यंत आपण करत नाही तोपर्यंत आपण त्याला कसं मिळू? त्याची सर्व दैनंदिन कार्ये अशी असावीत की त्या सर्व क्रिया श्रीकृष्णांशी संबंधित असाव्या. मी का करतोय, कशासाठी करतोय? बाबा मी माझ्या ईश्वरासाठी करतोय. मग एकदा का त्याला ते चिंतनीय झालं, समजलं त्याला, किंवा जाणून बुजूनच त्या गोष्टी केल्या की मी हे ईश्वरासाठी करतोय, त्यावेळी कर्तेपणा आपोआप सुटेल. आणि एकदा का कर्तेपणा सुटला की दैनंदिन आयुष्यामध्येच ईश्वर येईल आपल्या. दिवसातील 24 तास केवळ कृष्ण चिंतन होईल अशा पद्धतीने त्याने आपल्या जीवनाची घडी बसवली पाहिजे. भगवंत प्रतिज्ञापूर्वक या ठिकाणी सांगतात की जो कोणी अशा विशुद्ध कृष्ण भावनेमध्ये आहे तो निश्चितपणे कृष्ण लोकाची प्राप्ती करू शकेल. कृष्ण लोकामध्ये त्याला श्रीकृष्णांचे प्रत्यक्ष सानिध्य प्राप्त होते. भगवंताने अर्जुनाला हे परम गुह्य ज्ञान सांगितले कारण तो त्यांचा प्रिय सखा आहे. कोण? अर्जुन श्रीकृष्णांचा प्रिय सखा आहे. तसं ईश्वराच्या आपल्याला सख्य म्हणजे मित्रत्व लाभता आलं पाहिजे. म्हणजे ईश्वराला काय अभिप्रेत आहे तसंच राहिलं पाहिजे, तसंच वागितलं पाहिजे. आणि अशा वागण्यातून मगच तो श्रीकृष्ण आपला मित्र होईल, तोपर्यंत होणार नाही. या श्लोकातील शब्द ठामपणे दर्शवतात की मनुष्याने द्विभुज, वेणुधारी, श्याम सुंदर आणि केसांमध्ये मयूर पिच्छ धारण केलेल्या श्रीकृष्ण रूपावर ध्यान केंद्रित केले पाहिजे. श्रीकृष्ण रूपाचे वर्णन ब्रह्मसंहिता तसेच इतर वैदिक शास्त्रांमध्ये आढळते. मनुष्याने भगवंताच्या श्रीकृष्ण या आदी रूपावर मनाला एकाग्र करावे. भगवंताच्या अन्य रूपावरही ध्यान भटकू देऊ नये. भगवंतांची विष्णू, नारायण, राम, वराह आदी अनेक रूपे आहेत, परंतु भक्ताने अर्जुनासमोर उपस्थित असलेल्या रूपावरच आपले मन केंद्रित करावे. श्रीकृष्णांच्या रूपावर मन केंद्रित करणे हे ज्ञानाचे परम गोपनीय सार आहे आणि हेच ज्ञान श्रीकृष्णाने अर्जुनाला प्रकट केले आहे. परम गुह्य आणि गोपनीय ज्ञान आज प्रकट केले ती श्रीकृष्णाने म्हणजे ईश्वराने. आणि ते दुसरं तिसरं काही नसून आपल्या हृदयावरती ईश्वराला पाहणं आहे. आणि आपल्या हृदयावरती ईश्वराला पाहणं तोच माझा मार्ग आहे. इकडचं तिकडं बाष्क भटकणं आपलं जे मन आहे ना, त्या मनाला एक केंद्री बनवणं आणि त्या एक केंद्री मनाला आपल्या हृदयावरती आणणं आणि त्या हृदयावरती कृष्णाला, दत्तांना, आपल्या गुरूंना पाहणं आणि त्याचं चिंतन 24 तास करणं हेच गुह्य ज्ञान आहे. आणि हे तुम्हाला ज्यावेळी 24 तास जमेल, मी काय म्हणतोय बघा, हे ज्यावेळी तुम्हाला 24 तास जमेल त्यावेळी माझ्यातलं मीपणा राहणार नाही. संपूर्ण अस्तित्वच संपूर्ण कृष्णमय होईल, गुरुमय होईल. मग तुमच्यातला मीपणा शून्य होईल ना. मग ज्यावेळी तुमचं शरीर सुटेल, आज तुमची कर्म इथली संपली की शरीर आज ना उद्या सुटणार आहे, शरीर सुटेल त्यावेळी तुम्ही कृष्णाच्या धामामध्ये जाल. परत जन्म तुमचा होणार नाही. पुनरपी जन्म पुनरपी मरण, परत होणार नाही. किती छान सांगितले बघा. आणि हे गुह्य ज्ञान आहे. आपल्या मनाला, कर्माला म्हणजे कर्म पण अशी सिस्टीम लावायची दिवसभराची किती देवाचंच ध्यान होईल. काम पण असं करायचं की सगळं त्याला अर्पण करायचं. हा, परमेश्वराला ठेवले म्हणून मी काम करालो, परमेश्वराच्या मनात आलं म्हणून मला दुःख आलं, परमेश्वराची इच्छा झाली म्हणून सुख आलं, फळ आहे तेच ईश्वर आहे, वगैरे वगैरे संपूर्ण. आणि सिस्टीम लावायचे. दिवसभर पूजा कधी करावी, पूजा केल्यानंतर नामस्मरण कधी करावं, ध्यान कधी करावं, चिंतनाला वेळ द्यावा. तसं कामही करतोय, पण काम करत असताना फळाची अपेक्षा सोडून जे काय फळ ईश्वराला अर्पण करून मोकळं राहता आलं पाहिजे. मी हे सारखं का सांगतोय, कारण की ती खरंच मोकळीकता आहे की नाही रोजच्या रोज बघायची. अजून मी कुठं अडकलोय का, अजून मला कुठली संवेदना जाणवते का, इन द सेन्स की माझं मन कुठं वळतंय का,
अजून त्याला कुठली कामना आहे की मला जॉब पाहिजे, गाडी पाहिजे, बंगला पाहिजे. हा, तू चांगलं काम केलास की तुला आज ना उद्या मिळणारच आहे, नाही असं नाही आहे. पण कामना नको आहे, मला तेच हवं आहे, अट्टाहास नको आहे, याच्यामध्ये कुठं गुंता कामा नये. एकदा अट्टाहास आला की परत तुम्ही बांधले जाल प्रकृतीशी. प्रकृतीशी असणारा जुडाव मोकळा व्हायला पाहिजे, की मुक्तता अनुभवणं म्हणजेच अध्यात्म आहे. भगवंत आणि विष्णू, नारायण, राम, वराह आदी अनेक रूपे आहेत, परंतु भक्ताने अर्जुनासमोर उपस्थित असलेल्या रूपावरच आपले मन केंद्रित करावे. श्रीकृष्णांच्या रूपावर मन केंद्रित करणे हे ज्ञानाचे परम गोपनीय सार आहे, आणि हेच ज्ञान श्रीकृष्णाने अर्जुनाला प्रकट केले आहे, कारण अर्जुन श्रीकृष्णांचा प्रिय सखा आहे. सर्व धर्मान् परित्यज्य मामेक शरणं व्रजः अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि या शुचः. सर्व प्रकारच्या धर्माचा त्याग करून केवळ मलाच शरण जे. वा, सगळंच सारा इथं. धर्म जात पात, जी जात नाही ती जात आहे, जी जात नाही ती जात आहे. की आपण कुठल्याच वेगळ्या. आता बघा, गौतम बुद्धाने, मी कायम म्हणतो बघा, गौतम बुद्धाने सांगितलं की मूर्ती पूजा करू नका, आणि सगळ्यात जास्त मूर्ती गौतम बुद्धांची ही शोकांतिका. खरं त्यांच्या सत्वाकडे तत्वाकडे वळा ना तुम्ही. काय अभिप्रेत आहे ईश्वराला? एक काहीतरी पकडा. पूजा पकडताय ना, पूजामध्ये समरस व्हा. एकटी योगी असणारी महिला होती, ती पूजा करायची, पण 1-2, 3 तास पूजाच करायची, आणि पूजेमध्ये स्वतःचा देहमान झाली. साधनाच आहे ती. स्वतःला तुम्ही कुठल्या ना कुठल्या माध्यमानं विसरताय का हे पहा. नाम घ्या, नामामध्ये विसरताय का पहा. माझ्यातलं मी पण हरवते का हे पाहणं म्हणजे अध्यात्म आहे. अध्यात्माला तुम्ही वेगळं असं विशेष काही समजू नका. त्या अध्यात्म म्हणजे शरण जावं, सरेंडर, की माझं काही स्वतःचं अस्तित्व नाही, अस्तित्व आहे फक्त परमेश्वराचं, हे पाहणं. बरं, ते जाणून बुजून आहे का? बरं, की आपल्यातलं मीपणा किंवा हे खरं नाहीये असं आपल्याला का जाणवतं? कारण की कधीच आपण सत्यापर्यंत पोहोचलो नाही ना, तो अनुभवच घेतलेला नाहीये. मग अनुभव घेण्यासाठी काय करावं? तर ईश्वराला यायचं. ईश्वराजवळ आपण काय येतो? बाबा माझं लग्न व्हावं, पोरं बाळ व्हावी, प्रॉपर्टी मिळावी, दुःख दूर व्हावं वगैरे. पण आता काय करायचं माहिती आहे काय? ईश्वराचं जर खरोखर सानिध्य हवे असेल ना, तर ईश्वराकडे कुठलीही मनोकामना न घेता निरपेक्ष भावनेनं प्रेम करायचं. पहिली गोष्ट काय म्हणतोय बघा मी, ईश्वराकडे यायचं तर निरपेक्ष भावनेनं यायचं, की तुला सगळं माहीतच आहे आणि मी काय सांगू माझ्या दुःखी आणि अडचणी. तुला काय वाटतं ते तू कर योग्य. तुला काय योग्य वाटतं तेच तू कर. मी आणि काय माझं रलगाणं वेगळं मांडू? तर मला पथ प्रदर्शित कर, मार्ग दाखव, इथून पुढं कसं चालायचं, काय करायचं. माझ्या आयुष्यामध्ये अशीच लोक ठेव जेणेकरून मला तुझ्यावर अजून प्रेम जास्त होईल. मग तो तुमच्याशी कम्युनिकेट करायला लागेल. कारण की आता मी टोटल सरेंडर झालोय ना त्याच्याजवळ. म्हणजे काय की माझं नाही, आता तुझंच सर्व काय झालं. परवा आपले काय कुठले योगी ते प्रेमानंद महाराजांनी काय म्हटलं, स्पष्टपणे त्यांचा व्हिडिओ बघितला मी, आणि त्यावेळी त्यांनी स्पष्ट आणि क्लिअर सांगितलंय, नाही मी पण योगी आहे, साधना आहे, लहानपणापासून करतोय, पण ज्यावेळी माझ्या दोन्ही किडन्या फेल झाल्या त्यावेळी मला सरेंडर कळालं. आता संपलंच ना माझं, कारण डायलिसिस करायला पैसे नाही आहेत, कुठली मठ व्यवस्था घेत नाहीये. कोण करणार? 2 दिवसाला डायलिसिस आहे. कोण पैसे आणि कोण इलाज करणार? त्या 2200-2300 रुपये त्यावेळी येत होतं. 2200-2300 मठ चालवायची कोण? कोण डोनेशन देतं? त्यावेळी त्यांनी हात वर केले, म्हणजे सोडलं सगळं. कोणावरती? लाडलोजी म्हणजे राधावरती, कृष्णावरती सोडलं, भगवंतावरती सोडलं, की आता तू परमेश्वरा बघ, माझ्याकडनं काय होत नाही. तुला जिवंत ठेवायचं असेल तर ठेव, मारायचं असेल तर मग आता मी तयार आहे. आज 1.5 कोटीच्या गाडीतनं फिरतायत समथिंग. कोण? ते डायलिसिसला पैसे नव्हतं. संपूर्ण भारतात त्यांचा गवगवा. मग ही प्रसिद्धी आली कोण? ईश्वरानं घेतली ना त्यांच्या डोक्यावरती.
मुद्दा समजला का? मग आपल्याला तसं तेवढं फेमस व्हायचं आहे का इथं येऊन? नाही. समृद्धी खूप मिळावी ही अपेक्षा आहे का? नाही. आपल्याला परमेश्वराचं व्हायचं आहे. परमेश्वर कसं ठेवते तसं ठेवू दे की. परमेश्वराला गुप्त ठेवायचं असेल ठेवू दे. परमेश्वराला आपल्याकडून काही ठराविक लोकांचंच हित करायचं असेल ठेवू दे. परमेश्वराला लाखो जणांचं तुमच्याकडून हित करणार करू दे. यामध्ये मीपणा येता कामा नये. परमेश्वराला आपल्याला अजून आपण परमेश्वराला सरेंडर जाण्याच्या पद्धतीमध्ये वेगवेगळ्या गोष्टी आहेत अजून, किंवा साधना पद्धतीच्या सूक्ष्मता आपल्याला समजावून सांगायच्या असतील, किंवा मीपणा अजून कुठं कुठं अडकलाय तो जाणवून द्यायचा असेल, त्याच्यासाठी हा जन्म जाणार असेल. काय समोर वाढून ठेवलंय आणि काय आपण पूर्वजन्माचं घेऊन आलोय याची गोरा बेरीज एवढी सोपी नाही आणि एवढी सोपी समजू पण नका. ही जन्मोजन्मीचा प्रवास आहे आणि शिकायचा आहे प्रत्येक वेळी, डेव्हलप करायचं आहे स्वतःला. मग कुठंतरी पुण्य जमत 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 जाऊन मग आपल्याला पुढे जाऊन ईश्वरी साक्षात्कार होणार आहे. आता अनुभव यायला काय मात्र शंका नाही. कुठल्या ना कुठल्या रूपात कशा ना कशा स्वरूपामध्ये तुम्हाला ईश्वर कम्युनिकेट करेल याची गॅरंटी आणि विश्वास मात्र मी आत्ता इथं ईश्वराच्या साक्षीने देऊ शकतो. तुमची तयारी आहे का? असंच नरेंद्र म्हणजेच तुमचे आमचे कोण? स्वामी विवेकानंद रामकृष्ण परमहंसांच्या जवळ जातात आणि खूप ठिकाणी गेलेले असतात. ते देव आहे का? तर म्हणतात देव आहे. मग दाखवा म्हटल्यानंतर कोणीच दाखवत नाही. मग त्या सगळ्या गुरूंना ते छेदत म्हणजेच हे नको गुरु, ते नको आहेत, हे आहेत, ते आहेत, असं सगळं सरेंडर करत म्हणजे सोडत येतात. आणि शेवटी गाठ पडते रामकृष्ण परमहंसांची. रामकृष्ण परमहंसांना प्रश्न करतात, देव आहे का? आहे, मी साक्षात बघितलंय, तुला बघायचं आहे का? त्या स्वामी विवेकानंदांना काय करायचं बंद होतं. असा पुरुष एकतर हा वेडा आहे किंवा पोचलेला आहे, दोन्हीपैकी एक. काय म्हणतोय बघा, एकतर हा सिद्ध पुरुष आहे किंवा वेडा तर आहे. आणि स्वामी विवेकानंद वेडेच वाटायचे, त्यांच्या चरित्रात आहे बघा. रामकृष्ण परमहंसांचं असं गेल्यात आणि लगेच भक्ती पोचल्या असं झालं नाही. मग सत्य आहे बघ. मग काय, कारण की शिष्य पण परीक्षा घेत असतोय, त्या डोळ्यातनं घळाघळा पाणी यायला लागतं रामकृष्ण परमहंसांच्या. इतके दिवस तिची वाट बघत बसलोय, शेवटी आज गाठ पडला. मग ह्यांना काय, मी तर पहिल्यांदा आलोय आणि मी कुठली वाट बघालोय? मी तर पहिल्यांदा दिसतोय, मग यांनी माझी वाट कसं काय बघाल्या? मग त्यांना पूर्वजन्माचा हा संयोग होणार आहे, हे पुढे कार्य घेऊन जाणार रामकृष्ण मिशनचे, हा त्यांना काय त्याची जाणीव नव्हती. कारण की बालबोध हो नरेंद्र होते, ते स्वामी विवेकानंद अजून व्हायचे होते. मग होय मला बघायचं आहे असं धीर गंभीरपणे स्वामी विवेकानंद म्हणतात की मला परमेश्वराला पाहायचं आहे, परमेश्वराला पाहायचं आहे. उठत्यात डायरेक्ट दार हाय अशाच भावी. कारण की त्यांना बसलेल्या ठिकाणी कुठेही कधी पूजा करत असताना समाधी लागत असते. समाधी हा विषय वेगळा आहे, कधी तर आपण घेऊतो. मग रामकृष्ण परमहंस आहे असं उठतात आणि हृदयावरती आपला अंगठा ठेवतात, पायाचा अंगठा, आणि मान आहे ना ही अशी खेचतात पाठीमागे. गुरुची जी काही आपण गुरुचं पादुका का पुसतो, आणि जो ऊर्जेचा प्रवाह आहे तो पायाकडून आहे गुरुच्या, म्हणून गुरुच्या पादुका पुजायच्या आहेत. हे कोणालाच माहित नाही, किंवा ठराविक जे साधक आहेत त्यांना माहित आहे. मग जसं